कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा हँडसम दिसतोय. थँक्यू. बरं हे घे. अरे वा, डबा. का तुला वाटलं मी देणार नाही का? नाही, उलट मला खात्री होती तू डबा देशील. काय ओके का? ऑल द बेस्ट भाई, ऑल द बेस्ट. कडक दिसतोय. थँक्यू. जिजू इंटरव्ह्यूला का? मग कुठे चाललो असेल ओळख बरं. जीजू जीजू ऑल द बेस्ट. धन्यवाद धन्यवाद. जीजू आज तुम्हाला जॉब मिळून जाईल. आय होप सो. अहो जीजू कोण तुम्हाला जॉब नाही देणार, कोण नाही देणार. अहो तुम्हाला जॉब न देणारा माणूस ना येडा असेल, येडा. आणि जिजू काय लागलं तर बिंदास सांगायचा. तुम्हाला माहिती आहे ना, पाण्या गँग तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर आहे भाई. तुम्ही एवढं केलंय माझ्यासाठी, आता काय अजून करायचंय? तुला दिया ना यार. ए, नवटंकी. गप्प बस. मी आले जरा. मस्त दिसतंय. बाकी काय चांगलं आहे ना? एकदम हा, तू घेऊन जा, नाही, घेऊन नाही. जा. एकदम टकाटक. बरं आहे, घाई होईल, उशीर होईल. चला घाई केली पाहिजे. घाई झालं, एवढं उशीर होईल. आशू हा जरा इथे येतोस का? आलो 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 सर. हा काय ग? हे कशाला? अरे तू आता एका ठिकाणी नाही जाणार इंटरव्ह्यूला, 10 ठिकाणी जाशील तर लागतील तुला पैसे. शिवा, तू माझ्याकडनं आयुष्यात कधी पैसे घेतले नाहीस आणि मी तुझ्याकडनं असे पैसे घेऊ? का बायकोकडनं पैसे घ्यायला काय कमीपणाचं वाटतंय? अगं वेडीज का, तसं नाही. मग हे बघ, आता आपण एकत्र आहोत आणि एकत्र एकमेकांना सपोर्ट करतो, त्यामुळे ह्या पैशांची गरज आहे तुला. बाकी सगळं विसरून जा. शिवा, जमेल ना? माझ्या छकुल्याला नाही जमणार तर कोणाला जमणार? एवढा माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर बाहेर पडलीस. माझा डिसिजन बरोबर आहे ना? हे भाषू, आपण जे काही करतोय ना ते सगळं बरोबर करतो. सगळं व्यवस्थित होईल. फक्त तू ना, तू जे करतोयस ते सगळं मनापासून कर. हो 100%. है ना? ती मनापासून करतोय मी. आणि हा, आता जसं ट्रॅव्हल करणार आहेस ना, म्हणजे ट्रेनने बसने, तर जरा सांभाळून करा. गर्दी खूप वाढली आहे ट्रेनची. तर काय आहे ना, तू ट्रेनमध्ये जाशील ना तर अगदी दारासमोर नको उभा राहूस. मग ते उतरणारे उतरतात तर तू पडशील वगैरे. मग तू ते सगळे उतरल्यानंतर चढ. आणि उतरताना पण सेम तसंच की सगळे उतरल्यानंतर मग तू उतर. हा, आणि काही कळलं नाही तर मला फोन कर. एक गाडी सुटली तर काही प्रॉब्लेम होत नाही एवढा, दुसरी गाडी येते. जमेल मला. आणि समजा नाही जमलं काही तर विचारीन कोणाला तरी. ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे 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 चला चला चला. बरं थांब, एक मिनिट थांब. अरे आम्ही टाइमपास नाही करत. नाही ना, हो, उशीर होईल त्याला. थांब थांब बाबा. अच्छा हे होय, क्या बात आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतोच मी. बाय बाय. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट जिजू. बाय. चलो टाटा. भारी भारी दिसतंय जिजू. हो रे.
गॉड. एक्सक्यूज मी, इथे जॉब इंटरव्ह्यू चालू आहे का? हो. मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. नाव? आशुतोष रामचंद्र देसाई. एक मिनिट सर. हॅलो सर, आशुतोष देसाई इंटरव्ह्यूसाठी आलेत. बरं बरं सर, तुम्ही चाय की कॉफी घेणार? नाही, काही नाही, मी फक्त इंटरव्ह्यू साठी आलोय. 2 मिनिटं थांबा सर, येतातच आहेत. मिस्टर आशुतोष देसाई. हॅलो. हॅलो. मी जॉब इंटरव्ह्यू द्यायला आलो. हो, तुम्हाला कोण नाही ओळखत. आणि खरं तर तुम्हाला इंटरव्ह्यूची गरजच काय? आणि तुम्ही असं का सांगताय की तुम्हाला कामाची गरज आहे म्हणून? आता आहे कामाची गरज म्हणून आलोय. आम्ही तर तुम्हाला डायरेक्ट जॉब देऊ. हे बघा, मला ना नॉर्मली इंटरव्ह्यू प्रोसेस मधून जायचं आहे आणि जॉब मिळवायचा आहे. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्या नावाचा काही वेटेज नसेल, अशा ठिकाणी मला जॉब हवा आहे. बघा, तसं नाहीये. मी देतो ना तुम्हाला जॉब. आणि तुम्हाला नाही म्हणणं म्हणजे लक्ष्मीला नाही म्हणण्यासारखं आहे. सॉरी, मला असा जॉब नकोय ज्याच्यात माझ्या वडिलांच्या नावामुळे मला जॉब मिळेल. थँक्यू. थँक्यू फॉर युअर टाइम. चला, तर दुसरा जॉब बघूया. आजी चल 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 आजी. अरे पण मेल्यानं मला का घेऊन आलाय तिथं तुम्ही? आजी एक मोठा लुच्चा झाला. आता काय गोंधळ घालून ठेवलाय तुम्ही? अहो आजी, आजीना सतत वाटतं आपण गोंधळ घालतो. है ना? काय झालंय, शिवा त्या गॅरेजवर काम करायला लागली. बरोबर. मग तुझ्या हनीमून साठी तयारी आम्ही कशी करणार? हा. कसं करणार म्हणजे? अरे तिला बाजूला करायची आणि करायची. अगं आजी तुला कसं कळत नाही? अगं आजी, आपल्याला सरप्राईज द्यायचंय ना शिवाला. मग तिच्या समोरच आम्ही तयारी केली तर कसं चालेल? ते बी खरंच आहे. आणि मला सांग, ते सगळं सामान घेऊन जर तिथे गेलो तर ती 100 वेळा विचार, याचं काय काम आहे, हे कशाला आणलंय, याचं. आजी तूच काय ते कर. मग ह्या समद्यामध्ये माझी काय मदत पाहिजे तुम्हाला ते सांगा. आजी, अगं तुला सगळं कसं सांगावं लागतं? ऐकून घे, एकदम सोपं काम. तुला काय करायचं? शिवाला गॅरेज मधून बाहेर काढायचं. बरोबर. बाहेर काढल्यानंतर तिला कुठेतरी घेऊन जायचं. कुठेतरी घेऊन गेली ना, तिला गुंतवून ठेवायचं. हा. तू तिला गुंतवून ठेवशील ना, त्यावेळेला आम्ही सगळी तयारी करू, कारण आमचं सगळं ठरलेलं आहे. ठरलेलं आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.